भारत पाक तणावात अमेरिकेची मध्यस्थीची तयारी आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय। या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधणं आणि चुकीचे अनुमान टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा सुरू करणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। तसंच भविष्यातील वाद टाळण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीनं रचनात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी दिलेला आहे। या संपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आता अमेरिकेची ही भूमिका, मध्यस्थीची तयारी त्यांनी दर्शवली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी संवाद साधलाय। या संपूर्ण चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी काही उपाय शोधणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। सोबतच चुकीचं अनुमान टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा सुरू करणं गरजेचं असल्याचं सांगितलेलं आहे आणि भविष्यामधील वाद टाळण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीनं रचनात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे दोन्ही देशांनी संवाद साधावा असं अमेरिकेचं म्हणणं आहे आणि त्यासाठी अमेरिकेची तयारी सुद्धा आहे मध्यस्थी करण्याची, असं त्यांचं स्पष्ट मत आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, भारत पाक तणावात अमेरिकेची मध्यस्थीची तयारी सध्या आहे, मात्र हे संपूर्ण चित्र कितपत शक्य आहे? फार महत्त्वाची ही घडामोड आहे, कारण यापूर्वीचा इतिहास जर बघितला तर अमेरिकेनं दोन्ही देशाच्या तणावामध्ये यशस्वी मध्यस्थी केली होती। बिल क्लिंटन पासून ते जो बायडेन पर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रमुखांनी ते केलं होतं, कारण अमेरिकेचा पाकिस्तानबरोबर पूर्वी असलेला सौहार्द आणि आता भारताबरोबर असलेला सौहार्द या दोन्हीही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आणि आता जगाला चिंता लागली आहे की हे युद्ध, हा जो संघर्ष आहे हा अण्वस्त्राच्या युद्धाकडे जातो की काय। आणि अशा वेळेला अमेरिकेचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, आपण ते इंग्रजीतनं वाचून दाखवू कारण त्याचे शब्दशः अर्थ फार वेगळे होतात। सेक्रेटरी रुबियोज कॉल विथ इंडियन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर, आणि तो जयशंकर यांच्याशी त्यांनी केलेलं भाष्य, त्याचा पुढे जो खुलासावार त्यांच्याकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलं ते असं आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो स्पोक विथ इंडियन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सुब्रमण्यम जयशंकर. सेक्रेटरी रुबियो emphasized that both sides need to identify methods to de-escalate and re-establish direct communication. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन. काय झालंय की भारत एक दावा करतो आहे, पाकिस्तान एक दावा करतो आहे। पाकिस्ताननी म्हटलं की भारताने आमच्या एवढ्या डिफेन्स फॅसिलिटीवरती हल्ला चढवला। भारताचं असं म्हणणं, मी जगाच्या दृष्टिकोनातून सांगतोय, तर भारताचं असं म्हणणं आहे की त्यांनी आमच्या नागरी वस्तीवरती हल्ला केला आणि आमच्या संरक्षण सिद्धतेवरती हल्ला केला। यामुळं कुठेही एखादी चुकीची अशी गोष्ट घडू नये की ज्याच्यातून हा संघर्ष हा पुढे माघार न घेण्या इतक्या पातळीवरती जावा असं अमेरिकेला वाटत नाही। आणि म्हणून हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, मेथड टू डी-एस्केलेट अँड री-एस्टॅब्लिश डायरेक्ट कम्युनिकेशन। अशी एक तुम्ही पद्धती शोधा असं अमेरिकेचं म्हणणं आहे की ॲटलिस्ट तुम्ही बोलणं तर करा। नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या माध्यमातून असू शकतं, कारण तिकडचे ISIचे प्रमुख हेच त्यांचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत। आपल्याकडचे अजित डोवाल जे खुद्द पाकिस्तानमध्ये 7 वर्ष राहिलेले आहेत, ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत। तर या दोघांच्या माध्यमातून होऊ शकतो। दोन्ही देशाचे राजदूत बोलू शकतात किंवा दोन्ही देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख बोलू शकतात। कुठेतरी तुम्ही एक असं मेकॅनिझम तयार करा की काय घडतं आहे याबद्दलची माहिती तुम्ही द्या। आणि हे का करणं गरजेचं आहे, री-एस्टॅब्लिश डायरेक्ट कम्युनिकेशन टू अवॉइड मिसकॅल्क्युलेशन, हा शब्द फार महत्त्वाचा आहे। अमेरिकेने हा शब्द वापरला आहे की मिसकॅल्क्युलेशन होऊ नये। तुम्ही एक म्हणताय, ते एक म्हणताय, त्याच्यातनं काहीतरी वेगळीच गोष्ट घडू नये आणि मिसकॅल्क्युलेशन होऊ नये असं अमेरिकेचं म्हणणं आहे। आणि पुढं असं अमेरिका म्हणते की फर्दर प्रपोज्ड US सपोर्ट टू फॅसिलिटेट प्रोडक्टिव्ह डिस्कशन्स टू अवॉइड फ्युचर डिस्प्यूट्स. आमची तयारी आहे दोन्ही देशासाठी मध्यस्थी करण्याची। गेल्या 2 दिवसापूर्वीचं अमेरिकेचं स्टेटमेंट, नन ऑफ आवर बिझनेस, 2 देशातला तणाव, आणि आत्ताचं अमेरिकेचं स्टेटमेंट याच्यामध्ये खूप फरक आहे। कारण भारत मागं हटायला तयार नाही आहे। भारत पूर्वी एक सॉफ्ट टार्गेट होता, पाकिस्ताननं दहशतवादी हल्ले करावेत, आपल्या पार्लमेंटवर हल्ला करावा, 26/11च्या निमित्ताने मुंबईत हल्ला करावा, आणि आपण मात्र त्यांना प्रत्युत्तर देऊ नये अशी स्थिती आता नाही आहे। पहलगाम हल्ला, बालाकोटचा एअर स्ट्राईक, हे सगळं आपण का केलं आहे, तर आपल्याला कळून चुकलं आहे की पाकिस्तानचं शेपूट हे कायम वाकडंच राहणार आहे आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या भूमिकेत भारत आहे। पण यामुळे एक मोठं एस्केलेशन होताना दिसतं आहे। आजच भारताच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये पाकिस्तानच्या सीमेवरती पाकिस्तानी सैन्य येऊन उभा ठाकतंय
आणि हे डेंजरस एस्केलेशन असेल असं भारताने म्हटलंय. या सगळ्या घडामोडी पाहता अमेरिकेची ही मध्यस्थी अत्यंत महत्त्वाची नीड ऑफ द आवर होती. पाकिस्तानला त्यांनी समजावून सांगणं गरजेचं होतं की तुम्ही दहशतवादाला जे पाठबळ देत आहात ते नाही दिलं पाहिजे. आणि आत्ता गेल्या 2 आठवड्यातली अमेरिकेची स्टेटमेंट्स बघितली तर असं सूचित करतात की त्यांना पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं, हार्बर करणं, तिथे त्यांची ट्रेनिंग सेंटर असणं हे मान्य नाही आहे. एका अर्थाने हे भारताच्या बाजूनं असलेलं हे स्टेटमेंट आहे. परंतु अमेरिका असेल किंवा जग असेल कोणालाही असं वाटत नाही की दोन्ही देशातला तणाव हा इतका वाढावा की अण्वस्त्रधारी हे देश एका वेगळ्याच वळणावरती जाऊन उभा राहतील. निश्चितच, आणि त्याचमुळे अमेरिकेची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.